सर्वांनी हातानं टाळी मुखानं भगवंताचं नाम करा. हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविन यमा पासूया. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोळा स्वर्गी नाही, एका टाळीत विठ्ठल भजन. विठ्ठल 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 कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी, धर्मवीर संभाजी, सत्य सनातन हिंदू धर्म की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा. परिहार झाला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा. तुका मनवानी गेली आता गेउदनी. आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा. विठ्ठल विठ्ठल शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो. स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दाता. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता. त्र्यंबकेश्वर विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता. जय हो जय हो जय हो शरद महाराज. स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता. तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले. हे गोविंद नाम ले जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नई शाम भूल न जाना. हे राधे को साथ चला,
जब प्राण तन से निकले करार विंदे पदार विंदम मुकार विंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्याय दितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया जय हो जय हो बाबाजी महाराज चलो पंढरपूर तीरथ चार धाम आपकी चरणों में श्री गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में कैलास राणा शिवचंद्र मोडी पनींद्र माता मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मजको न तारी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रघुकुलरीत सदा चलिया प्राण जाए पर वचन जाए सिया राम जय राम सिया राम जय जय हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाम राम सिया राम जय राम सिया राम जय राम मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी विठ्ठल विठ्ठल शेवट तो बला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा प्रस्तुत आजच्या या कीर्तन रूपी सेवेच्या निमित्तानं निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची महामेरू जगताचे जगद्गुरू छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु इंद्रायणीच्या तटावरती सुटलेलं भक्तीचं वादळ अखिल विश्वाला सुशोभित करणारा नंदाचा नंदादीप पंचमवेद निर्माते हिंदू हृदय सम्राट श्री तुकोबरा विठ्ठल विठ्ठल भगवान श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतील अंतकाळीचे प्रकरण या प्रकरणातील भगवान श्री तुकोबरा यांचा गोड असा अभंगाच्या सेवेच्या निमित्तानं निवडलेला आहे.
तुकोबर या अभंगामध्ये आयुष्यभर केलेला परमार्थ आणि त्या परमार्थाला मिळालेलं उत्तर, त्या उत्तराचं वर्णन आजच्या अभंगात करता. विडल विडल महाराज, तुम्ही आयुष्यभर प्रपंच केला, पण प्रपंच करत असताना तुम्ही परमार्थही केला. तुमच्या जीवनात लाभ काय घडला? महाराजांनी लाभ सांगितला. शेवट तो बला. माझ्या जीवनामध्ये मी आयुष्यभर जो परमार्थ केला, तो परमार्थ मला आयुष्याच्या शेवटी कामाला आला. त्यांनी झालं काय? माझ्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. पण किती गोड झाला? माझा बहु गोड झाला. महाराज, तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, बहु गोड झाला. याचं कारण काय? महाराजांनी कारण दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. आयुष्यभर ज्याची भक्ती केली, खऱ्या अर्थानं मी माझ्या माहेराला येऊन पोचलो. आलो निजाच्या माहेरा. महाराज, तुमचं माहेर कोणतं? महाराज उत्तरार्धामध्ये सांगतात, बेटी रकुमाईच्या वरा. जो रुक्माईचा वर आहे ते माझं माहेर आहे. महाराज, तुमचा जीवनात शेवट गोड झाला, बहु गोड झाला. तुम्ही निजाच्या माहेराला गेले. आयुष्यभर ज्याची भक्ती केली त्या रुक्माईच्या वराला भेटले. परिणाम तुमच्या जीवनात लाभ काय घडला? महाराज म्हणले, त्या देवाची माझी आता खऱ्या अर्थानं ओळख झाली, परिहार झाला. आणि महाराज म्हणले, जीवनात देवाची माझी ओळख झाली, आता माझ्या जीवनातलं दुःख संपलं, अवघ्या दुःखाचा मागेला. आणि मग महाराज म्हणतात, शेवटचा दिवस गोड झाला, बहु गोड झाला. रुक्माईच्या वराला भेटलो, देवाची माझी ओळख झाली, जीवनातलं दुःख संपलं. यात नवल नाही, पण खरं नवल इथं आहे. तुका म्हणे वाणी आणि गेली आता घेऊ धनी. बोलण्यासारखं जीवनात काही राहिलंच नाही. अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आजची ही सेवा कशाच्या निमित्तानं आहे? किम निमित्तानं आपण सर्व जमलेलो आहोत. सर्वांना याते ठाऊके माहिती आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने, या नात्याने ज्या निमित्तानं जमलोय ते निमित्त कैलासवासी, वैकुंठवासी सूर्यभान भाऊका शिंदे पाटील. खऱ्या अर्थानं त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. ते जात असताना त्यांच्या पाठीमागं त्यांचा फार मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची भाऊ श्री रामचंद्र भाऊका शिंदे पाटील, त्याचप्रमाणे कैलासवासी अशोक भाऊका शिंदे पाटील, त्याचप्रमाणे श्री अण्णासाहेब भाऊका शिंदे पाटील, त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी गंगा भागीरथी भागोबाई बाळकृष्ण शेळके, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी मीराबाई सूर्यभान शिंदे, त्याचप्रमाणे त्यांचे मुलं श्री दत्तात्रय सूर्यभान शिंदे, श्री विष्णू सूर्यभान शिंदे, त्याचप्रमाणे त्यांची मुलगी सौभाग्यवती सुप्रिया सुनील एखंडे, त्याचप्रमाणे त्यांची पुतणी सौ अनिता मोहन दाभाडे, त्याचप्रमाणे पुतणे शांताराम भाऊ, आकाश भाऊ, दीपक भाऊ, त्याचप्रमाणे संजय भाऊ, विकास भाऊ, सार्थक भाऊ, संपूर्ण असणारा शिंदे परिवार. आणि या परिवारातून 1 वर्षापूर्वी कैलासवासी, वैकुंठवासी सूर्यभान काकांना जावं लागलं आणि आज त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा. विठ्ठल विठ्ठल. 1 वर्षापूर्वी या संपूर्ण शिंदे परिवारातून हे काका जात असताना धर्मशास्त्रानं सांगितल्याप्रमाणे 1 वर्षानंतर जो विधी येतो त्याला वर्षश्राद्ध म्हटलंय, त्याला प्रथम पुण्यस्मरण म्हटलंय. म्हणून आज संपूर्ण गेलेल्या वाडवडिलांच्या नावानं नव्हे तर आज या काकांच्या नावानं ज्यावेळेस पिंडदान केलं असेल त्या पिंडदानाच्या वेळी सर्व पूर्वज या ठिकाणी आज बोलवले असतील. याचं कारण असं आहे, पिंडदानाची पूजा सुरू झाली की गुरुजी आज आपल्याला सांगतात, तुमच्या घरातील जेवढे काही गेलेले पित्र आहे, जेवढे गेलेले काही पूर्वज आहे, प्रत्येकाचं नाव गोत्र घ्या आणि आजच्या पिंडदानाकरता त्यांना खऱ्या अर्थानं निमंत्रित करा. म्हणून गेलेल्या सर्व पूर्वजांच्या उपस्थितीमध्ये आज कैलासवासी, वैकुंठवासी सूर्यभान काकांच्या या निमित्तानं आज हे वर्षश्राद्धाचं कीर्तन. आणि मी सांगेल, हा परिवार फार भाग्यवान आहे. वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण होत असताना, खऱ्या अर्थानं हे वर्षश्राद्ध होत असताना फार पर्वणीच्या तिथीवरती आलंय. तुम्ही म्हणशाल, महाराज आज अशी काय पर्वणीची तिथी? ती पर्वणीची तिथी म्हणजे आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रामध्ये काही दिवस महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यामध्ये पवित्र असणारा, चालू असलेला पवित्र असणारा महिना, त्या महिन्याचं नाव आहे अधिक मास. त्याला आपल्या मराठी भाषेत, थोडं शेतकरी भाषेत धोंड्याचा महिना म्हणतो, पण खरं त्या महिन्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास. हा पुरुषोत्तम मास, हा अधिक मास, या पवित्र महिन्याच्या पर्वणीवरती आज या काकांचं वर्षश्राद्ध होतं. ह्या परिवाराचं महद्भाग्य. विठ्ठल. कारण शास्त्र
टीकाकारांनी या महिन्याचं वर्णन करत असताना असं वर्णन केलं, अधिकस्य अधिक फलम, या महिन्यामध्ये अधिक पुण्य केलं की त्याचं अधिक पटीनं आपल्याला पुण्य मिळत असतं. हे या महिन्याचं विशेष तत्व आहे. पण आज संपूर्ण शिंदे परिवाराकडून वडिलांच्या निमित्तानं 3 दानं महत्वाचे सांगितले. तसं गरुड पुराण नावाचा ग्रंथ सांगतोय, व्यक्ती गेली की 13व्या दिवसापासून तर आज श्राद्धाच्या दिवसापर्यंत गेलेल्या व्यक्तीच्या नावानं पाठीमागं जो काही परिवार आहे, या कुळानं परिवारानं पाठीमागं असलेल्या लोकांनी वर्षभरामध्ये 51 प्रकारची दान करावीत. विठ्ठल 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 विठ्ठल. जरी शिंदे परिवाराला वर्षभरात 51 प्रकारची दान करता आली नाही, ती खेद मानायचं काही कारण नाही. शास्त्र असं सांगतं, जरी वर्षभरात तुम्हाला 51 प्रकारची दान करता आली नाही, पण आज श्राद्धाच्या दिवशी शास्त्रानं 3 दानं महत्वाचे सांगितले. पहिलं दान, बाबा ज्या घरात पवित्र कुळात राहत होते, ज्या घरात राहत होते, त्या घरात काल ब्राह्मणांच्या साक्षीनं गेलेल्या पूर्वजाच्या उपस्थितीमध्ये काल पहिलं दान पार पडलं. त्या दानाचं नाव आहे खऱ्या अर्थानं पिंड नावाचं दान. कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या पुढे चालू आहे, त्याचं नाव आहे खऱ्या अर्थानं ज्ञानदान. आणि एकदा कीर्तन संपलं की भोजनाच्या पंक्तीच्या माध्यमातून होईल, त्याचं नाव अन्नदान. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ज्या निमित्तानं आपण जमलोय ते निमित्त नेमकं काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं, आम्ही एखाद्याच्या दशक्रिया विधीला जातो, पण दशक्रिया नावाचा विधी म्हणजे नेमकं काही 80% लोकांना आज माहीत नाही. 13व्याला जातो, पण 13व्याचा विधी म्हणजे नेमका काय हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. मासिक श्राद्धाला तुम्ही दर महिन्याला जातात, पण हे मासिक श्राद्ध का करायचं, का ते उपवास करू जेव घालायचा, किती वाजेला घालायचा, याच्या पाठीमागचं शास्त्र आज आहे आपल्याला माहीत नाही. पण आज ज्या निमित्तानं आपण जमलोय ते निमित्त वर्ष श्राद्ध. प्रत्येकाच्या वर्ष श्राद्धाला आपण जातो, प्रत्येकाच्या वर्ष श्राद्धावरून घरी येतो. आज 1 वर्षापूर्वी जसं या संपूर्ण शिंदे परिवारातून कैलासवासी वैकुंठवासी सूर्यवान काका निघून जात असताना जसा त्यांचा वर्ष श्राद्धाच्या दिवशी फोटो इथं लागलाय, तसा आपला प्रत्येकाचा एक दिवस लागणार आहे. म्हणून प्रत्येकानं ऐकून ठेवा, वर्ष श्राद्ध म्हणजे नेमकं काय. शास्त्र सांगतं, आयुष्यभर तुम्ही किती पाप केलं आणि किती पुण्य केलं हे गणित ज्या दिवशी आपल्याला कळतं, तो दिवस म्हणजे आज श्राद्धाचा दिवस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये आपण किती माणसं जोडली आणि किती माणसं तोडली हे ज्या दिवशी आपलं गणित आपल्या समोर उभं केलं जातं, तो दिवस म्हणजे आज श्राद्धाचा दिवस. आपल्या जीवनामध्ये पैसा कमवत असताना किती नीतीनं कमवला आणि किती अनितीनं कमवला हे ज्या दिवशी आपलं गणित आपल्या समोर ठेवलं जातं, तो दिवस म्हणजे आज श्राद्धाचा दिवस. आणि बारकाई नाही का, आज 12:30 वाजेला यमाचे पार्श्वर एकाच नाव आहे चित्र आणि एकाच नाव आहे गुप्त. बरेच जण म्हणतात चित्रगुप्त एकत्र आहे, अजिबात नाही. थोडं बारकाईनं गरुड पुराण वाचा. तुमच्या आयुष्यभर केलेल्या कर्माचं जो चित्रीकरण करतो इति नाम चित्र, आणि आयुष्यभर केलेल्या कर्माचं जो लिखाण करतो इति नाम गुप्त. ही चित्रगुप्त आज 12:30 वाजेला तुमच्या आमच्या जीवनात केलेलं पापा पुण्याचं पारडं बाहेर काढतात. केलेलं पाप पुण्य समोर ठेवलं जातं, वाचून दाखवलं जातं, आणि या जीवाला आज 12:30 वाजेला प्रश्न केला जातो की केलेलं पाप तुझं होतं का आणि केलेलं पुण्य तुझंच होतं का. या जीवाला तिथं मंजुरी द्यावी लागते. पापही माझं आहे, पुण्यही माझं आहे, मग त्या पापा पुण्यावरून पुढचा प्रवास निश्चित. विठ्ठल विठ्ठल. महाराज कसा आहे तो गरुड पुराण नावाचा ग्रंथ सांगतो, आज गेलेल्या व्यक्तीचं 12:30 वाजेला जर पापाचं पारडं जास्त भरलं तर संत म्हणले नरकाला जावं लागतं. नरकाला नेताना कसं नेलं जातं, संतांनी पुरावा दिला. मारी ती जोडी ती तोडी ती चुरा, मारी ती जोडी ती तोडी ती चुरा.
केलं मारिती जोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल आज पापाचं पारडं जास्त भरलं पाप नावाची शिदोरी जास्त संत म्हणले नरकाची जागा आहे आणि कसं नेलं जातं तर मारिती जोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल पण काही म्हणशील महाराज तुम्ही सांगितलं की पापाचं पारडं जास्त भरलं तर मग जागा नरकाला आहे पण आमच्या जीवनात आम्ही कधी कुणाचं वाईटच केलं नाही कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही कधी कुणाला वाईट शब्द नाही कधी कुणाचं अंतकरण दुखवलं नाही आमच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळे विठ्ठलाचं भजन आहे दर महिन्याला निवृत्तीनाथाची वारी दर वर्षाला पंढरपूरची वारी जीवन आमचं पुण्याईचं आहे मग आमची जागा कुठे आहे शास्त्र सांगते ज्याचं जीवन पुण्याईचं ज्याच्या जीवनात आज पुण्याचा साठा जास्त भरला जागा वैकुंठाला आहे पण या उलट आहे का पाप जास्त भरलं की नरक पुण्य जास्त भरलं की वैकुंठ स्वर्ग पण पाप आणि पुण्य जर दोन्ही समान भरलं तर शास्त्रकार सांगतात राहिलेलं कर्म भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तशी ओवी आगा कर्मी जे उरावे तैती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देखा महाराजांनी एका ठिकाणी प्रमाण दिला केले कर्म झाले त्याची भोगाले नरकाला जाण्यापेक्षा पाप पुण्य दोन्ही समान म्हणून पुन्हा मृत्यू लोकात जन्मा मरणाची वारी करण्यापेक्षा बाबा तुकोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या जीवनात आपल्या स्वतःचं तरी एवढं तरी पुण्य असावं की त्या पुण्याईनं आपल्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजेत म्हणून आज या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे मी नेहमी सांगत असतो हा कीर्तन खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमविला या कीर्तनासाठी जितका कीर्तनकार महत्त्वाचा आहे तितके बाकी सगळे महत्त्वाचे म्हणून आज या कीर्तनाला ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण या कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलं नियोजन केलं त्या आदरणीय विश्वगुरु श्रीमान संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या सन्माननीय माझे अध्यक्ष हरिभक्तपरायण आदरणीय आमच्या भगिनी कांचनताई जगताप आदरणीय आमचे सतीशराव जगताप या दोघांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं प्रथमतः त्यांना धन्यवाद आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला रंगदेवता भरण्यासाठी महाराष्ट्रातील एक दिग्गज कीर्तन गायनाचार्य हरिभक्तपरायण आदरणीय आमचे बाबाजी महाराज मगर तेही उपस्थित आहेत त्यांच्याहीसाठी एकदा वंदन त्याचप्रमाणे त्यांच्या स्तोलामोलाची यांचा गोड असा आवाज आहे मला तरी वाटतं 2017-18 साली आम्ही आमच्या जीवनातला पहिला सप्ताह केला महाराज इगतपुरी तालुक्यामध्ये रोंगटेवाडीला आदरणीय असे आमचे शरद महाराज दिघे ते उपस्थित आहे इकडे मृदुंगावरती गोड हाते आदरणीय आपल्या नाशिक तालुक्याचं जिल्ह्याचं भूषण हरिभक्तपरायण आदरणीय रवी महाराज बोराडी त्यांनाही वंदन विनेकरी बाबा आहे तुळशीवाले आईसाहेब आहे सगळं भजनी मंडळ गावचंच आहे दोन्ही चोपदार आहे पेटीवाले बाबा आहे आणि विशेष साऊंड सिस्टीमवाले दादा त्यांना विशेष रूपानं धन्यवाद आणि कॅमेरेवाले दादा तुम्हालाही धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद देऊन अभंगाकडे वाटचाल विडलं प्रसंग एक दिवस असा घडला भगवान श्री तुकाराम महाराज रस्त्यानं भजन करत करत चालले आणि जाता जाता एका सदग्रहस्थाची तुकोबरायांना रस्त्यात भेट झाली तुकोबरायांनी त्या सदग्रहस्थाला पाहिलं आणि विचारलं का रे बाबा तुझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही कपाळाला गंध नाही एकादशीचं व्रत नाही पंढरपूरची वारी नाही काय म्हणले करंट्यासारखं जीवन जगतो ना बरोबर आहे तुकोबरायांचं या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर हा नरदेह ज्याच्यासाठी दिलाय तुम्ही जर त्याच्यासाठी वापरत नसाल तर तुकोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे आपण तेच आहे तुकोबरायांनी त्या सदग्रहस्थाला उपदेश करता करता त्या सदग्रहस्थानं सांगितलं महाराज तुम्ही सांगितलं गळ्यात तुळशीची माळ घाला कपाळाला गंध लावा एकादशीचं व्रत करा पंढरपूरची वारी करा कशासाठी करायचं आणि महाराज प्रश्न असा आहे तुकोबराय की एकादशीचं व्रत जर केलं इथं घातलेली माळ कुठं कामाला येईल त्यावेळेस महाराजांनी प्रमाण दिलं इथं केलेलं पुण्य इथं केलेली हरिभक्ती इथं केलेला परमार्थ इथं जरी कामाला नाही आला पण एक दिवस तिथून तोच सोडवणारे कुठून सोडविनय
एकदा आमच्या बाबाजी महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा, फार गोड आवाज हा. कर हरी बाकी परलोकी नकामा, सोडविनया सोनिया. महाराज इथं केलेली हरिभक्ती, इथं केलेलं पुण्य इथं जरी कामाला आलं नाही तर यमाच्या दारातून आम्हाला तेवढीच गोष्ट सोडवणारे. आणि सद्गृहस्थाला सांगता सांगता त्या सद्गृहस्थांनी सांगितलं, महाराज तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजच मी तुळशीची माळ गळ्यात धारण करतो, पंढरपूरचा वारकरी होतो, एकादशीचं व्रत करतो. फक्त म्हणले मला तुमच्याकडून एक वचन पाहिजेत. मंडळी, कीर्तन जास्त वेळ अजिबात नाही. माझ्या कीर्तनाचा नियम आहे 10 ते 12चं कीर्तन असेल ते कितीलाही सुरू हो द्या, मी 12च्या पुढे 1 मिनिटही जात नाही. मी मोजून 12 वाजेपर्यंत तुमच्याशी बोलणार आहे. पण जेवढं सांगेल त्या सांगण्यानं तुम्हाला बरं वाटेल की नाही मला अजिबात माहीत नाही, पण त्या सांगण्यानं तुमचं बरं नक्की होईल असं सांगण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल म्हणून दृष्टांत बारकाईनं ऐका. आणि ऐकाना घटना अशी घडली. सद्गृहस्थानं सांगितलं, महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी वारकरी होतो, तुळशीची माळ गळ्यात धारण करतो, मला फक्त तुमच्याकडून एक वचन द्या. म्हणजे वचन? वचन. कोणतं वचन? महाराज या मृत्यू लोकातून जात असताना मी जर आधी मेलो तर तुम्ही मला मुठमाती द्यायची, आणि तुम्ही जर आधी मेले तर मी तुम्हाला मुठमाती देईल. वचन एवढं द्या. तू कोबराय म्हणले, का रे बाबा एवढे अर्ध्या वचना करता तू अर्धा आयुष्य घालवलं? दिलं वचन. आतापर्यंत तुकोबरायच्या सद्गृहस्थाला उपदेश करता इथं बसलेली मंडळी, ते सद्गृहस्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, तेली समाजामध्ये जन्माला आलेले समताजी महाराज जागनाडे. विठ्ठल वचन घेतलं, तुकोबरायांकडून माळ घातली, पंढरपूरचे वारकरी झाले. आणि एक दिवस घटना अशी घडली की तुकोबरायांना पुढे वाचा सिद्धी प्राप्त झाली. संस्कृत असणारा वेद मराठी प्राकृत अभंगाच्या स्वरूपात निघायला लागला. चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि त्या काळात तुकोबरायांनी विचार केला, आता मुखातून अभंग निघताय, पण ते लिहावे कोणी? आता तुकोबरायांपुढे बरेच नाव आहे. अभंग लिहिण्याच्या पात्रतेच जगात या खूप लोक आहे. आणि ऐकाना इथं बसलेली मंडळी, त्या काळात जर तुकोबरायांनी ठरवलं असतं की गाथा लिहिण्याचा अधिकार आपण ज्या मराठा समाजामध्ये बहुजन समाजामध्ये जन्माला आलोय त्याच व्यक्तीला द्यायचा, तर तुकोबराय देऊ शकले असते. आणि तुकोबरायांचा कोणी थोडाही केस वाकडा बालवाकडा केला नसता. पण त्या काळात तुकोबरायांची विचारसरणी किती मोठी आहे. गाथा लिहिण्याचा अधिकार जर आपण आपल्या समाजातल्या व्यक्तीला जर दिला तर आपला गाथा कलियुगातला 5वा वेद कधीच होणार नाही, तो विशिष्ट जातीपुरता मर्यादित असेल. म्हणून गाथा लिहिण्याचा अधिकार आपल्या बहुजन समाजामध्ये मराठा समाजामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला न देता तेली समाजातल्या समताजी महाराज जागनाडेंना दिला. विठ्ठल विठ्ठल. त्या काळात जगातला जातीवाद संपवण्यासाठी तुकोबरायांनी प्रयत्न केला. आणि आता त्याच तुकोबरायांच्या अभंगावरती कीर्तन करणारे कीर्तनकार जातीवाद निर्माण करतात. विडल विडल. आपल्या भागात थोडंसं बरं वातावरण आहे, नाही तर तुम्ही गावोगावी जा, ते गाव जर त्या जातीचं बहुसंख्येचा असेल का महाराज त्याच जातीचे, गायकही त्याच जातीचे, वाजवणारा त्याच अरे बाबा समतांनी जातीवाद संपवलाय आणि तुम्ही आम्ही हा निर्माण करतोय. मग नको नको ते कीर्तनकारांचं बाहेर यायला लागलं. याला कारण काय? तो ज्ञानोबा तुकोबरायांचा तळतळाट. विठ्ठल विठ्ठल. आणि मग पुढे तुकोबरायांना वाचा सिद्धी प्राप्त झाली. तो संस्कृत असणारा तो सर्व गाथा मराठी प्राकृत झाला, बुडवलेला गाथावर आला. चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि प्रसंग ऐका. एक दिवस बरोबर दुपारचे 12 वाजलेले. आणि 12 वाजलेले असताना भगवान श्री तुकाराम महाराज पुण्यसलीला इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती नांदुरकीचा वृक्ष, त्या वृक्षावरती भगवान श्री तुकाराम महाराज सुंदर भजन करत बसले. इतकं भजन रंगात आलं, इतकं भजन रंगात आलं की त्या भजनानं भगवान पांडुरंग परमात्मा खऱ्या अर्थानं भगवान श्री तुकोबरायांना प्रसन्न झाले. आणि भजन करत असताना भगवान परमात्मा वैकुंठातून मृत्यूलोकात विमान घेऊन आले. पण तुकोबराय भजनात तल्लीन. तुकोबरायांना आवाज दिला, ओ तुकोबराय तुम्हाला नेण्याकरता आलोय. पण तुकोबरायांची ती अवस्था आहे, माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला. आणि तुकोबरायांचं सुंदर भजन चालू आहे. कसं? विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल
टाळी सर्वांनी माझ्या पाठीमागं भजन म्हणा. हे विठ्ठल 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 भगवान चालू भजन चालू आहे आणि भजन चालू असताना भगवान श्री अखिल कोट जगदधार रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा श्री तुकोबरायांजवळ आला. महाराज नाही भजनातून बाहेर, शेवटी जगाच्या मालकानं तुकोबरायांना स्पर्श केला. महाराज निघायचं वैकुंठाला. तुकोबराय म्हणले, अरे देवा कधी आलास तू? तुकोबराय मी येऊन बराच वेळ झाला, तुम्ही भजनात तल्लीन होता, एक काम करा ना, निघायचे वैकुंठाला. तुकोबराय म्हणले, हरकत नाही देवा, वैकुंठाला जायचंय, पण जाता जाता थोडीशी मागणी तुझ्याकडे देवा. काय मागणी तुकोबराय? काय नाही, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या प्रपंचात मला साथ दिली, शेवटी मला त्यांना भेटायचंय. आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी माझ्या परमार्थात मला साथ दिली, त्यांना एकदा शेवटचं भेटायचंय. हरकत नाही तुकोबराय, जाणं आणि येणं तुमच्याच हातात आहे, पण कुठं जायचंय? तिथून आले तिथूनच आम्ही वैकुंठवासी आलो याची. जायचंय वैकुंठाला, पण जाता जाता देवा एवढी विनंती, हरकत नाही तुकोबराय भेटून घ्या. गावाला बातमी कळाली, गाव गोळा झालं, वारकरी आले, सगळे वैष्णव आले. बातमी मुलाला कळाली, मुलगा आला, पत्नी आली, सगळे आले. जमा झालेल्या गर्दीमध्ये तुकोबरांनी पहिला प्रश्न विचारला. आई थोडं बारकाईनं कीर्तन ऐका. जमा झालेल्या गर्दीत तुकोबरांनी पहिला प्रश्न विचारला, तो म्हणजे आपल्या पत्नीला, म्हणजे जिजाईला. आवली म्हणायची प्रेमानं, आवलय वैकुंठाला येते का? आता इथंही प्रश्न निर्माण होतो, महाराजांच्या जीवनातली पहिली पत्नी गेली, हेच तुकोबराय म्हणले, बरे झाले देवा निघाले देवाळे. बरं झालं गेली म्हणले, आता परमार्थात व्यत्यय नाही. आणि दुसरीकडे अंतकाळी जात असताना पहिला प्रश्न आलेल्या वैष्णव वारकऱ्यांच्या आधी आपल्या पत्नीलाच काय? याचं कारण इथं असं बसलेली मंडळी ऐका ना ते कारण. जगाच्या पाठीवरती दोन जिजाबाई नसत्या तर जगाला दोन लोक मिळालेच नसते. पहिल्या जिजाबाई नसत्या तर जगाला तुकोबराय मिळाले नसते, आणि दुसऱ्या जिजाबाई नसत्या तर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते. विठ्ठल विठ्ठल आज या महाराष्ट्राला तुकोबरायांचं वैकुंठ गमन मिळालं, याच्या पाठीमागं जिजाईंचा फार मोठा हात आहे. म्हणून ऐका ना, मी नेहमी सांगत असतो,
किती माणूस मोठा झाला त्यानं स्त्रीला कधीच कमी, कारण त्या आदिशक्तीचा अवतार आहे बाबा. ओ आज जगदगार रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा विठेवरती उभा आहे. का उभा आहे? कारण त्याच्या पाठीमागे एक शक्ती लपलेली, ती शक्ती उभी म्हणून तो उभा आहे. म्हणून एक लक्षात घ्यायचं, प्रसंग असा घडला, स्त्रीला का कमी कधी लेखू नये. इथं बसलेली मंडळी एक दृष्टांत बारकाई नाही का. एक दिवस भगवान पांडुरंग परमात्मा आणि संत जनाबाई महाराज दोघं एकत्र बसले आणि दोघांमध्ये थोडंसं भांडण लागलं. भांडण लागता लागता चर्चा इतकी पुढे गेली, इतकं पुढे गेली आणि जनाबाईंनी सांगितलं, देवा अरे जरी तू चतुरा तो शिरोमणी आहे, तू चतुरांचा शिरोमणी आहे, तू चतुर आहे, चाले हे शरीर कुणाची या सत्य वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता, हे सगळे गुण तुझ्यात आहे. पण एक लक्षात घे, जे मला जमेल ते तुला जमणार नाही म्हणले. देव म्हणे कसं काय जाणे. हे बघ देवा, मी तर खऱ्या अर्थानं एक तर पैज कुणाशी लावत नाही आणि लावले तर जिंकल्याशिवाय राहत नाही, मला हरकत नाही जाणे. तू इतका अधिकारानं बोलते. अगं मी ती जगाचा ब्रह्मांडाचा धनी आहे. या मृत्यू लोकामध्ये कोणाला जिवंत ठेवायचं आणि कुणाला मारायचं हे माझ्या हातात आहे. आणि एवढं असताना तू माझ्याशी पैज लावती. ऐका बरं का, जनाबाई महाराजांनी सांगितलं, अरे जरी तू देव असला पण जे मला जमेल ते तुला जमणार नाही. माझा मुद्दा हा चाललाय, स्त्री वर्गाला आपण कमी का लेखायचं नाही पुरुष मंडळी, याच्यावरती मी बोलतोय. स्त्री मातृशक्तीचा अधिकार किती आपल्या जीवनामध्ये, याच्यावरती मी बोलतोय. आणि पांडुरंग परमात्मा आणि संत जनाबाई महाराज एकत्र बसले आणि तिथं संत जनाबाई महाराजांनी प्रमाण लिहिलं, माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जणी. देवा, या जगामध्ये खऱ्या अर्थानं रंगात रंग भरणारा पांडुरंग जरी तू असला, पण खऱ्या अर्थानं रंग माझा आहे आणि गुण तुझे. देव म्हणे जमणार नाही, मी रंगात या विश्वात रंग भरणारा रंगारी आहे, जमणार नाही जाणे. इथं खऱ्या अर्थानं रंगही माझा आहे आणि गुणही माझे. देवा असं जर असेल तर फक्त एक फॉर्म्युला सांगते, एक पद्धत सांगते, तेवढी करून दाखव. हे प्रमाण मी तुझ्या बाबतीत लागू करील, मग मी म्हणणार नाही माझा रंग तुझे गुणी. म्हणले कोणतं जणे. जणे या ठिकाणी काय केलं पाहिजे म्हणजे तू प्रमाण मान्य करशील. म्हणले असं करावं लागेल. देवा ऐक. म्हणले काय. फक्त एक प्रक्रिया तुला करायची, लाल रक्ताचं सफेद खऱ्या अर्थानं रंग तुला करायचा, लाल रंगाचा सफेद रंग. जगाच्या मालकानं सांगितलं काय अशक्य आहे आपल्याला. सहज इकडून समुद्रातून खऱ्या अर्थानं भूकंप आणायचा आपल्या हातात, समुद्र उचलून ठेवायचा असेल आपल्या हातात, सगळं आपल्या हातात आहे. काय अशक्य. लाल रंगाचा सफेद रंग करायचा आहे ना. देवानं लाल रंग घेतला आणि सफेद रंग करायला सुरुवात केली. सगळे फॉर्म्युले वापरले पण नाही करता आलं. जनाबाईंनी सांगितलं, म्हणून मी म्हटले होते माझा रंग तुझे गुणी. जगाच्या पाठीवरती लाल रंगाचं सफेद दूध फक्त आईच करू शकते. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय निघाले वैकुंठाला. गावकऱ्यांना विचारलं, बुडते हे जन येता का रे वैकुंठाला. महाराज नाही यायचं. मुलाला विचारलं, तू रे बाबा. बाबा नाही यायचं. जमा झालेल्या गर्दी सगळे दिसताय, पण ज्या लाडक्या समताजीला वचन दिलं होतं तो समताजी कुठं दिसत नाही. बारकाई नाही का कीर्तन. समताजी महाराज दिसत नाही म्हणून वारकऱ्यांना सांगितलं, जा आणि बोलवा समताजीला. सगळे वारकरी पळत पळत गेले. ओ संताजी महाराज चला की तुकोबराय वैकुंठाला निघाले, परत दर्शन नाही, भेट नाही. वारकरी बिचारे सगळे पळत पळत गेले. समताजी महाराज म्हणले, एक काम करा, तुकोबरायांना सांगा 2-3 तेलाचे घाणे काढतो आणि मग येतो. तुम्ही जागे ना सगळे. कीर्तन कळतंय ना, लय डोक्यावरून नाही ना चाललं. ऐका ना, सोप्या भाषेत असंच सांगतोय. तुकोबराय म्हणले, जा समताजीला बोलवा. समताजी महाराजांनी सांगितलं, वारकऱ्यानो जा तुकोबरायांना सांगा 2-3 तेलाचे घाणे काढतो आणि मग येतो. मला सांगा ती सायाळ्याची बस होती का थांबायला. नाही ना. तुकोबराय म्हणले इतका वेळ नाही. तुकोबराय विमानात बसले आणि जाता जाता जगाला सांगणं केलं, काय आम्ही जातो तुम्ही आम्ही जातो तुम्ही
महाराजांनी वैकुंठाला जाता जाता पहिला अभंग लिहिला. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळही सांगावे विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावे. तो अभंग क्रमांक 2. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. अभंग क्रमांक 3. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि जाता जाता महाराज त्या विमानामध्ये बसले आणि जगाला सांगू लागले की आयुष्यभर केलेला परमार्थ कामाला आला. माझ्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं. शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला हो शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो नीगाच्या बाहेर आलो नीगाच्या माहेर शेवट तो भला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो नीगाच्या माहेर आलो नीगाच्या माहेर शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला हे माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला महाराज जाता जाता म्हटले शेवट तो भला. आणि महाराज विमानामध्ये बसले आणि वैकुंठाला निघून गेले. ऐका ना मंडळी, तुकोबरांची एवढे वैकुंठ गमनाचे अभंग असताना आपल्या महाराष्ट्रातले काही नीच राजकारणी म्हणतात तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाही तर तुकाराम महाराजांचा खून झाला. आणि तुकाराम महाराजांचा खून जर कोणी केला असेल तर ब्राह्मणांनी केला. मला सांगा तुकोबराय एवढे खालच्या लेवलचे होते की त्यांचा खून ब्राह्मणांनी करावा? ऐका, संदर्भ देतोय मी. माझा विषय असा आहे की ज्या लोकांचं म्हणणं खऱ्या अर्थानं तुकोबरायांचा खून ब्राह्मणांनी केला त्यांच्यासमोर फक्त 2 मिनिटाचं चरित्र ठेवतो आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे मला ओळायचं आहे. ज्या लोकांचं म्हणणं आहे तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाही, तत्कालीन ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची त्यावेळेस हत्या केली, खून केला, त्यांनी थोडं बारकाईनं ऐकायचं. इतिहासात हे ऐकत असताना तुम्ही एवढं तरी ऐकलं असेल की त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु म्हणजे भगवान श्री तुकाराम महाराज होते. ऐकलंय तुम्ही? हा नाही काही म्हणा. महिला मंडळ तुम्ही काय नाराज आहे माझ्यावर? आपलं काय घेणं देणं? पण तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते आले नाही म्हणून तसं काही नाही. बघा, माझी एक विनंती, कीर्तनात बसल्यानंतर थोडंसं आनंदीत बसत चाला. काही लोकांचे चेहरे बघा तुम्ही, अख्ख्या जगाचं टेन्शन त्यांच्या बोकांडी बसलं असं वाटतंय. कायम माणसानं फ्रेश बसलं पाहिजेत. आपला चेहरा एखाद्या जण आयुष्यात एकदा जर पाहिला तर त्याला वाटलं पाहिजेत आनंदी माणूस आहे, कायम या माणसाला भेटावं, कायम खुश राहतो. नाही तर काहींचे चेहरे पा कायम दुपारचे 12 वाजलेले, धड हसतीने धड रडतीने आणि एकदाची मरतीने. थोडंसं फ्रेश बसा, माझी विनंती तुम्हाला सगळ्यांनी. काय माहिती का, एक तर 3.5 वर्षापूर्वी एक आजार आला होता. काय नाव त्याचं? काही म्हणशील महाराज त्या मुडद्याचं नाव नको येऊ. खाऊ देत नव्हता, पिऊ देत नव्हता, फोनवरती बोलू देत नव्हता, हसू देत नव्हता, बोलू देत नव्हता, कोणाच्या लग्नाला जाऊ देत नव्हता, दाव्याला जाऊ देत नव्हता, वर्षश्राद्धाला जाऊ देत नव्हता. बरोबर ना आई? आता ऐका ना, कीर्तनात फ्रेश का बसायचं. 3.5 वर्षापूर्वी कोरोनाचा भयंकर आजार आला. कोरोनाच्या 3 लाटा निघून गेल्या. कोरोनाच्या 3 लाटांमध्ये भयंकर लोक नेली. गणिताचा आकडाच लागला नाही, त्याला अमाप म्हणतात. कोरोनाच्या काळात जगाच्या मालकानं अमाप लोक नेली, पण आतापर्यंत जगाच्या मालकानं तुमच्या माझ्या केसाला धक्का लागू दिला नाही. हा त्यानं केलेला उपकार आहे. म्हणून माझी विनंती, जेनी हा जीव दिला दान, ज्या देवानं इतका पवित्र सुंदर नर अजून तसाच ठेवलाय. म्हणून आपली विनंती, त्या कीर्तनात कसं बसलं पाहिजेत? आनंदित विठ्ठल. आपण इथून बाजूला गेलो होतो
भगवान श्री तुकाराम महाराजांचे खऱ्या अर्थानं शिष्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु म्हणजे भगवान श्री तुकाराम महाराज. ऐका बरं का, आता संदर्भ जुळवायचा आपल्याला. तुम्ही हेही ऐकलंय, तुकोबरायांचं ते वैराग्य बघितलं आणि वैराग्य बघितल्यानंतर छत्रपतींना खऱ्या अर्थानं प्रेरणा निर्माण झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान श्री तुकाराम महाराजांच्या घरी नजराणा पाठवला आणि तो नजराणा पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांनी तो नजराणा पाहिल्यानंतर सांगितलं, नको बाबा, या राजाचं काय करायचं आपल्याला. उलट छत्रपतींना काही अभंग लिहून पाठवले, त्यातले 1-2 प्रमाण सांगतो. तुमचे रवितदन ते मजमृतिके समान राज, तुम्हाला द्यायचं जर असेल तर एकच काम करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. राज एवढंच द्या. आता यातून एकच संदर्भ लागतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि भगवान श्री तुकाराम महाराजांचा काळ एक होता. आणि ऐकावं इथं बसलेली मंडळी, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर भगवान श्री तुकाराम महाराजांचा खून जर ब्राह्मणांनी जर केला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात औषधाला ब्राह्मण ठेवला नसता. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझी विनंती, थोडंसं बोलत असताना आपण अभ्यासपूर्वक बोललं पाहिजेत. मग तो कीर्तनकार असो नाही तर राजकारणातला एखादा तथाकित पुढारी असो, त्यांना थोडंसं मापात बोललं पाहिजे. सध्या झालंय असं, अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळवून लोक काही बोलायला लागले महाराष्ट्रामध्ये. सध्या तरी वारकरी संप्रदायावरती बोलत असताना, वारकरी संप्रदायातल्या संतांवरती बोलत असताना, फड परंपरेवरती बोलत असताना आपण थोडा विचार केला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, वारकरी संप्रदायावर, कीर्तनकारांवर, आमच्या हिंदू धर्मातल्या साधू संतांवर त्याच व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे जो धर्माला मानतो, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळात गंध आहे. पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, ज्याच्या कपाळाला गंध नाही, त्यांनी धर्मावरती बोलण्याचं काही कामच नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा तुम्ही, तुकोबरायांचं चरित्र सगळ्यात घाणेरडं जर कोणी केलं असेल ते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी केलं. मी स्पष्ट बोलणारा वक्ता आहे. सगळ्यात तुकोबरायांच्या चरित्राला खाली जर कोणी आणलं असेल तर या राजकीय लोकांनी आणलं. सध्या यांनी बाजारात एक भाडुत्री पुस्तक आणलं, विद्रोही तुकाराम नावाचं पुस्तक, आणि इतक्या चुकीच्या पद्धतीनं भगवान श्री तुकाराम महाराज त्या पुस्तकामध्ये मांडले. पण इथं बसलेल्या माझ्या तरुणांना एखादी एक विनंती आहे, कुठलं तरी 200-250 रुपयाचं भाडोत्री पुस्तक वाचून तुम्हाला तुकोबराय कळणार नाही. तुम्हाला जीवनात तुकोबराय जर कळवायचेच असेल तर तुकोबरायांच्या 4,500 अभंगांच्या गाथेचं पारायण कळेल आणि त्या दिवशी तुम्हाला तुकोबराय कळतील. विठ्ठल विठ्ठल. गेले निघून महाराज तुकाराम महाराज, गेले निघून वैकुंठाला गेले. थोड्या वेळानं संताजी महाराज तिथं पळत आले. कुठे तुकोबराय म्हणले गेले. आता संताजी महाराजांना पश्चाताप झाला. बाबा, ज्या दिवशी वारकरी झालो त्या दिवशी एक वचन घेतलं होतं, तुकोबरायांनी ते वचन अपुरं ठेवलं. मला तर महाराजांचं वचन पूर्ण करता आलं नाही, कारण ते सदेह गेले, देह घेऊन गेले. मला वचन पूर्ण करता आलं नाही. पण तुकोबरायांनी माझं वचन अपुरं ठेवलं की जाता जाता मला मूठ माती त्यांनी द्यायला पाहिजे होती, पण ते तर सदेह गेले. काय करावं, ऐका ना. आता भजन अजून वाढलं आणि परिणाम असा, प्रारब्धानं एक दिवस संताजी महाराज जगनाडेंचा मृत्यू झाला. अंतयात्रा निघाली. खड्ड्यात पुरण्यासाठी त्या खड्ड्यात परत ठेवलं. आलेल्या वीर वैष्णवांना सांगितलं, चला सगळ्यांनी मुठमुठ माती घ्या आणि संताजी महाराजांना द्या. ऐकावं इथं बसलेली मंडळी, वैष्णवांनी वारकऱ्यांनी मुठमुठ माती उचलली आणि खऱ्या अर्थानं संताजी महाराजांच्या प्रेतावरती टाकली. परिणाम घडला असा, मेलेले संताजी महाराज जगनाडे परत उठून बसले. विठ्ठल विठ्ठल. आता उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्याच्या अंत्यविधीला जर गेलेच, पुरुष मंडळी विशेष, यांचा काही संदर्भ नसतो, जवळ उभं राहण्याचा तुमचा जास्त असतो. प्रेताजवळ गेले, एखादं प्रेत जर त्या सरणावरती ठेवलंय आणि अग्नी डाग आता द्यायचा आहे बाबा, आणि तेवढ्या काळात जर ते प्रेत उठून बसलं, तुम्ही त्याला अशी म्हणशाल का, का रे रामभाऊ कस काय उठला? पळाली लोक सगळी जिकडं तिकडं, अरे मेलेला उठला म्हणले पळा. 3 दिवस चाललं, लोक दूर गेली का मृत्यू पावायचे, लोक जवळ आली की उठून बसायचे. त्या संताजी महाराजांना एक पोरगा होतं, त्याचं नव्हतं बाळाजी. त्या बाळाजीनं पाहिलं, बाबा काय म्हणले हा प्रकार, मरताय जिवंत होताय, अहो असं जर केलं तर भविष्यात लोक म्हणतील मरणा, आमचा तुझ्यावर भरोसा नाही, मग काय करायचं? त्यावेळेस संताजी महाराजांनी सांगितलं, बाळाजी अरे बाबा हे एवढ्याच करता घडतंय, ज्या दिवशी मी वारकरी झालो होतो त्या दिवशी तुकोबरांना एक वचन दिलं होतं, तुकोबांकडून एक वचन घेतलं होतं, पण तुकोबरांचं वचन मला पूर्ण करता आलं नाही. पण माझी आज एवढीच इच्छा आहे, माझ्या मृत्यूच्या वेळी वैकुंठाला गेलेल्या तुकाराम महाराजांनी या मृत्यू लोकात यावं. त्यावेळेस बाळाजीनं सांगितलं, बाबा
अरे वैकुंठाला गेलेली माणसं काय परत येत असता वय न येऊ शकत. त्यावेळे समताजी महाराजांनी एकच वाक्य वापरलं, केलेला परमार्थ जर निष्ठेचा असेल आणि केलेली भक्ती जर पराकोटीची असेल तर तुकोबरा येथील यात नवल नाही, साक्षात जगाच्या मालकाला सोबत मृत्यू लोकात यावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं वाक्य म्हटले आणि परिणाम घडला असा बाबा. वैकुंठातून जगाच्या मालकानं तुकोबरायांचं बोट धरलं. तुकोबरायन जगाचा पांडुरंग परमात्मा दोघही मृत्यू लोकात आले. मूठ मूठ माती घेतली, समताजी महाराजांना दिली. दृष्टांत माझा संपला. तुकोबरायांकरता साक्षात पांडुरंग आला, पण समताजी महाराजांकरता तुकोबरायांनाही यावं लागलं आणि देवालाही यावं लागलं. यालाच म्हणतात माझा भाऊ गोड झाला. सांगितलं शेवटचा दिवस गोड झाला, बहु गोड झाला. कारण काय? अभंगाचं दुसरं चरण. जोरदार टाळी वाजवा आमच्या बाबाजी म्हणत. वा 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 वा, फार गोड आवाज.
महाराज म्हणले आलो निजाच्या माहेरा. बरं का, बारकाई नाही का, आलो निजाच्या माहेरा. पण महाराज तुमचं माहेर नेमकं कोणतं? मग त्यावेळेस पंढरी माझे माहेर पंढरी आहे मी बरे जाती आहे मी बरे जाती माझे माहेर पंढरी आहे मी बरे जाती किंवा दुसरीकडे महाराजांनी सांगितलं आमचं माहेर कोणतं? बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. महाराज म्हणले आमचं माहेर जर कोणतं असेल तर आमचं माहेर खऱ्या अर्थानं वैकुंठ आहे. वैकुंठ ते जर पाहिलं नसेल तर मी एक सांगेल, ते वैकुंठ पाहण्याच्या अगोदर या महाराष्ट्रात असणारं भूवैकुंठ प्रत्येकानं पहा. आणि ते भूवैकुंठ म्हणजे आमची पंढरी. म्हणून संत म्हणले माझे माहेर पंढरी आहे मी बरेच्या तीरी, आहे मी बरेच्या तीरी. माझी चंद्र भागा. मग ते बरंच वर्णन केलंय. म्हणून संत म्हणले खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, बहु गोड झाला. याचं कारण आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा. महाराज त्या देवाची ना तुमची भेट झाली, त्या देवाचं आपण सगळं भजन करूया. विठोबा रकुमाई हरी हरी विठोबा विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई. सर्वांनी हातवर करा, हातवर हातवर. संपलं कीर्तन, हातवर. सर्वांनी एका टाळीत निवृत्तीनाथांचं भजन करा. निवृत्तीराया तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहिरा बेटी रखमाईच्या वरा परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागेला तुका मनी वाणी गेली आता घेऊदनी. आलो निजाच्या माहिरा बेटी रखमाईच्या वरा झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करत असताना
पुन्हा एकदा हा आलेला सेवेचा योग ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन पोचला, याच परिवाराशी ऋण अनुबंधित असलेल्या आदरणीय आमच्या भगिनी, महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, त्याचप्रमाणे विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या सन्माननीय माजी अध्यक्षा हरिभक्तपरायण आदरणीय आमच्या कांचनताई जगताप, त्याचप्रमाणे त्यांचे पती महाराष्ट्रातील एक मृदुंगरत्न हरिभक्तपरायण आदरणीय आमचे सतीशदाजी जगताप यांच्या माध्यमातून हा सेवेचा योग खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत योग पोचला. एक 5 मिनटं फक्त, थोडीशी गडबड नको, 5 मिनटाचं कीर्तन राहिले. मी वेळेत कार्यक्रम थांबवला आहे. आता बरोबर 12:14 झाले. एक 5 मिनटं फक्त, कृपया थोडी शांतता राखा. आज खऱ्या अर्थानं या संपूर्ण शिंदे परिवारातून कैलासवासी वैकुंठवासी सूर्यभान काका जात असताना त्यांच्या पाठीमागं त्यांचा फार मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांचे भाऊ श्री रामचंद्र काका असतील, अण्णासाहेब काका असतील, त्याचप्रमाणे एक भाऊ कैलासवासी आहेत, एक भगिनी आहे गंगा भागीरथी भागोबाई बाळकृष्ण शेळके. मंडळी, कीर्तन संपले माझं, पण प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी मी 2 मिनटं हा विषय सांगत असतो. जगाच्या पाठीवरती सगळ्यात पवित्र नातं जर कोणतं असेल तर ते भावा बहिणीचं आहे. इथं बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून विनंती, जगाच्या पाठीवरती मायबापापेक्षाही श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते भावा बहिणीचं. हे मी का बोलतोय? ज्यावेळेस विश्वाच्या माऊलीनं ज्ञानोबरांनी ताटीचा दरवाजा बंद केला, त्यावेळेस निवृत्तीनाथ समजून सांगताय, सोपान काका समजून सांगताय, नाही ऐकलं. पण 6 वर्षाची मुक्ताबाई गेली आणि त्या मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा. 6 वर्षाच्या मुक्ताबाईनं सांगितलं आणि ताटीचा दरवाजा खोलावा. हे भावा बहिणीचं प्रेम आहे. म्हणून आज या बाबांच्या पाठीमागं त्यांचे 2 भाऊ 1 बहीण आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व पुतणे, त्यामध्ये त्यांच्या पुतणी अनिताताई, पुतणे शांताराम भाऊ, आकाश भाऊ, दीपक भाऊ, सार्थक भाऊ, विकास भाऊ, संजय भाऊ. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी मीराबाई सूर्यभान शिंदे आहे. आल्यानंतर आमच्या कांचनताईंनी मला सांगितलं की महाराज, खऱ्या अर्थानं ह्या बाबांनी फार कष्टातून हा परिवार उभा केला आहे. गाव सोडल्यानंतर मुंबईला खऱ्या अर्थानं राहायला गेले आणि तिथून खऱ्या अर्थानं शून्यापासून या परिवाराची निर्मिती खऱ्या अर्थानं त्यांनी केली. यांचे सर्व साक्षीदार सर्व हा जगताप परिवार आहे. म्हणून आज जाता जाता त्या आईंचं दुःख खऱ्या अर्थानं फार मोठे. मंडळी, आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रात तसं कुठंच लिहिलेलं नाही की लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस पती निघून जातो त्यावेळेस त्या माऊलीनं वर्षभर कुठं जावं कुठं जाऊ नये असं कुठंच लिहिलेलं नाही. पण ते एवढ्याच करतात, ती माऊली कुठं जात नाही का त्या पतीसोबत काढलेला प्रत्येक कष्टाचा, सुखाचा, आनंदाचा, दुःखाचा क्षण त्या माता माऊलीला आठवत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं त्या आईंचं दुःख मोठं आहे. आणि महिला मंडळी, सांगू का, स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल, लग्न झाल्यानंतर बापाच्या घरून तुम्ही बापाचा हात नवऱ्याच्या हातात दिला होता, तो हात घेऊन सासरात आल्या आणि तो हात घेऊन येत असताना तुमच्या कंपाळावरती तुम्ही भरदार कुंकू घेऊन आल्या होत्या. पण पती गेल्यानंतर कुणीतरी परस्त्री येऊन डोक्यावरचं कुंकू ज्यावेळेस बाजूला करते ना, त्या दिवशी स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणून आज या संपूर्ण शिंदे परिवारामध्ये खऱ्या अर्थानं या आईंचं दुःख फार मोठं आहे. पाठीमागं खऱ्या अर्थानं 2 मुलं आहेत. एक आदरणीय आमचे दत्तात्रय दाजी आणि दुसरे आमचे विष्णू दाजी, आणि एक मुलगी आहे सौ सुप्रियाताई एखंडे. संपले माझं कीर्तन. आज खऱ्या अर्थानं हे 2 मुलं 1 मुलगी, यांच्या जीवनातला बाप नावाचा आधार निघून गेला आहे. मी नेहमी सांगत असतो, माणसाच्या जीवनातलं सगळं जावं. थोडं बारकाई नाही का? थांबवा ना 1-5 मिनटं कार्यक्रम. श्रद्धांजली वाहता वाहता टाक्यात शालटाव कसं 2 मिनटं खाली. मी नेहमी सांगत असतो मंडळी, माणसाच्या जीवनातलं सगळं जावं हो, पण माणसाच्या जीवनातला बाप नावाचा आधार कधीच जाऊ नये. आज या परिवारामध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही मुलं कर्तृत्ववाने. पण एक सांगू का, ज्या वेळेस माणसाचं कर्तृत्व बघण्यासाठी या जगात सगळे असतात पण स्वतःचा बाप नसतो, जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि ऐका ना, ज्यावेळेस जीवनामध्ये श्रीमंतीचा काळ येतो, सुखाचा काळ येतो, लोक कौतुक करायला असतात, सगळं जग कौतुक करतं. पण एक वाक्य आजच्या कीर्तनातलं ऐका, सगळ्या जगानं केलेलं कौतुक एका बाजूला असतं आणि जीवनात बापानं केलेलं कौतुक एका बाजूला असतं. ज्या लेकराच्या जीवनात सुखाचा श्रीमंतीचा काळ आला, आनंदाचे दिवस आले, विजयाचे दिवस आले, त्या लेकराच्या जीवनामध्ये तो श्रीमंतीचा सुखाचा काळ, तो विजयाचा दिवस पाहिला तो बाप नक्की घरामध्ये पाहिजे राहतो. खऱ्या अर्थानं जसं
जसं आज या परिवारामधून 1 वर्षापूर्वी बाप नावाचा आधार निघून गेला, तसंच 3.5 वर्षापूर्वी आमच्या जीवनातला बाप नावाचा आधार निघून गेला. म्हणून मी एकच नेहमी सांगत असतो, इथं बसलेल्या तरुण भावांना माझी एक विनंती, पोरांनो, कधी जर बापाचा फोन आला तर उचला रे आणि त्या बापाशी 2 मिनटं बोला. बाबा अर्ध्या तास पोचतोय घरी, 1 तासात येतोय घरी. का उचला माहिती का? माझ्यासारखे आज हजारो जणी रोज बापाच्या फोनची वाट बघताय, पण काही दिवसापासून तो फोन बंद झाला आहे. म्हणून दादा माझी विनंती, घरामध्ये देवानं बाप दिला असेल ना, महिला मंडळाला माझी विनंती, कधी माहेरात जर गेल्या ना, बापाला कडकडून मिठी आजच मारून घ्या. का माहिती का? आज या खऱ्या अर्थानं या परिवारामध्ये सुप्रियाताईसारख्या अनेक भगिनी रोज बापाच्या मिठीची वाट बघताय, पण काही दिवसापासून ती मिठी त्या मुलीसाठी बंद झाली. आठवा तो क्षण, ज्या दिवशी खऱ्या अर्थानं मुलगी सासरला जाते त्या दिवशी सगळे फोटो काढायच्या नादात असतात. चुलते येतात, भाऊ येतात, सगळे फोटो काढायला येतात, पण माझ्या लेकीच्या लग्नामध्ये आलेला पाहुणा उपवाशी जाऊ नये म्हणून त्या पंक्तीत फिरणारा, शेवटपर्यंत फिरणारा फक्त तुमचा बाप असतो आई. आणि अजून एक वाक्य बोलू का? ज्यावेळेस तुमचं सगळं लग्न होत असतं, तो बाप व्यासपीठावरती फोटो काढायला एवढेच करता येत नाही आई. 18 वर्ष सांभाळलेली, जीवापासून तळ हाताच्या फोड्याप्रमाणे जपलेली लेक एका मिनिटात दुसऱ्याच्या स्वाधीन करायची असते. त्या बापाचं अंतकरण फार काही सांगत असतं, पण व्यक्त होता येत नाही. आणि त्या बापाला एवढंच वाटत असतं, मी जाऊन आता जर मंडपाच्या व्यासपीठावरती रडलो तर माझी लेक सासरामध्ये सुखानं कधीच नांदणार नाही. म्हणून तो बाप लेक सासरला जात असताना त्या लेकीला जवळ घेतून सांगतो, ताई रडू नको, एवढं चांगलं केलंय तुझं, काही रडण्याची गरज नाही. पण ज्या दिवशी लेक सासरला निघून जाते त्या दिवशी संध्याकाळी सगळं घर झोपलेलं असतं आणि अख्ख्या रात तो बाप जागा असतो. आई एवढ्याच करता जागा असतो. मी 1.5 वर्षाच्या मुलीचा बाप आहे, किती जागा असतो. लेकीला लहानचं मोठं करत असताना लेक कधी पडली असेल त्यानं उचलला असेल, कधी तिचा झोकांडा गेला असेल तर त्यानं धरला असेल, कधी लेक खेळता खेळता जर पडली असेल, रक्त निघाला असेल, त्याच बापानं खिशातला रुमाल त्या पायाला बांधला असेल. ऐका ना, ती लेक लहानशी मोठी होता होता शाळेतून येता येता जर तिला कोणी काही बोललं असेल तर त्या बापाला वाईट असते. जगाच्या पाठीवरती लेकीवरती सगळ्यात जास्त प्रेम करणार जर कोण असेल आई, या जगात तुमचा बाप आहे फक्त. आणि ऐका ना, सगळे निघून जातात, सगळे पाहुणे रावळे निघून जातात, पण संध्याकाळी माझी एकुलती एक लेक मला आता खऱ्या अर्थानं कायमची सोडून गेली. म्हणून संध्याकाळी रात्रभर त्या लेकीच्या आठवणीमध्ये रात्रभर रडणारा फक्त तो बाप असतो. रात्रीचे 2-3 वाजेला उठा आणि बघा त्या बापाचा प्रसंग. सगळे झोपलेले असतात, पण अंथरून ओलं होईपर्यंत तो बाप लेकीच्या आठवणीत रडत असतो. हे बापाचं प्रेम आहे. म्हणून माझी एक विनंती इथं बसलेल्या तरुण मित्रमंडळीला, देवानं आई दिली असेल तर आईला जपा आणि देवाला बाप दिला असेल तर बापाला जगा. अरे का माहिती का, जगाच्या पाठीवरती श्रीमंत कोण अशी जर व्याख्या मला कोणी विचारली त्याला एकच व्याख्या सांगेल, ए बाबा, अरे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, ज्याच्याकडे श्रीमंतीचा काळ आहे, ज्याच्याकडे सुखाचा काळ आहे, ज्याच्याकडे भरपूर गाड्या आहे, ज्याच्याकडे भरपूर संपत्ती, तो या जगात श्रीमंत नाही रे बाबा. पण ज्याच्या घरामध्ये पांडुरंगासारखा बाप आणि ज्याच्या घरामध्ये रुक्मिणीसारखी आई गेल्यानंतर कायम हसतमुख आहे गड्या, जगातला पहिला श्रीमंत तो पोरगा आहे. पण खऱ्या अर्थानं आम्ही अभागी आहोत, आमच्या जीवनातला बाप नावाचा आधार निघून गेला आहे. पण मी सांगेल या शिंदे परिवाराला, आपला बाप जरी गेला असेल, आता इथून पुढं आपल्या आईमध्येच आपला बाप आपण बघावा आणि त्या आईला आपल्या बापाची आयुष्यभर उणीव कधी भासणार नाही एवढं गोड जीवन जगा. आणि एक सांगू का, जगाच्या पाठीवरती ते आईबाप कशाचेच भोकेलेले नसतात. फक्त पोटचं पोरगं घरात आल्यानंतर ते प्रेमानं, आई तू जेवली का, बाबा तुम्ही जेवले का, तब्येत कशी, एवढं प्रेमानं जरी बोललं तर आईवडिलांचं निम्म दुखणं तिथं कमी होत असतं. म्हणून आज 1 वर्षापूर्वी या परिवारातला बाप निघून गेला आहे. काय असतो बाप, ऐका. पुरा मंदी माया त्याच्या काळ्या दात विना कधी गुना डोळ्यात पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, उरामंदी हसू जरी कणा वाकला, तू गडीवर थांब जरा ऐक त्याची दापर, लय अवघड आय गड्या उमगाया यार, उमगाया यार.
लैया वगड्या येड्या उमगाया उमगाया मला कस तरी होत या कोणी बाबा म्हणताना मला कस तरी होत या कोणी बाबा म्हणताना ओरे गोंध का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना आली जत्रा गावाची बाप परगावी जायाचा उदार पादार कपडे बाप पोरांना आणायचा चूल पेटत नवती एक दिवस घराला पाहिली भर धान्यासाठी बाप गावात फिरला बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन त्या हुंड्या बांड्यासाठी शेत मळ्याला एकीन असा कनवाळू बाप मला सोडून या गेला असा कनवाळू बाप मला सोडून या गेला तुकड्या म्हणे माझा जीव असा वनवाशी झाला तुकड्या म्हणे माझा जीव असा वनवाशी झाला तुकड्या म्हणे माझा जीव असा वनवासी झाला. या परिवारामध्ये फार मोठं दुःख आहे, पण आली देवाजीच्या मनापुढे कोणाचे चालेना म्हणून फार मोठं दुःख आहे. म्हणून आज ही सेवा माझ्या वाट्याला आली ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग झाला. आदरणीय आमचे सतीशराव जगताप, आदरणीय आमच्या कांचनताई, फार प्रेम करणारी मंडळी. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, मला खऱ्या अर्थानं एक वेळा सख्या बहिणीचा फोन आला नाही तरी चालेल, पण मला कांचनताईचा एक तरी फोन आठवड्यातून लागतो. कायम भेट लागती. का माहिती का? रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी परकी नाती कामाला येत असतात. म्हणून ताईंनी सांगितलं, महाराज खऱ्या अर्थानं आमच्या ननंदबाईच्या घरी कीर्तन आहे, म्हणलं तुम्ही सेवा करणार का? म्हणलं ताई तुमच्या शब्दाच्या पुढं अजिबात जाणार नाही. मी सांगितलं होतं 12 वाजता बरोबर कीर्तनाला थांबण्याचा प्रयत्न करेल, पण आमचे सतीश दाजी म्हणले नाही, थोडंसं वाढवावं लागेल आणि आजचं कीर्तन म्हणजे घरातलं कीर्तन आहे. म्हणून पुन्हा एकदा आदरणीय ताईंना या ठिकाणी धन्यवाद देतो. असेल हा जगताप परिवार, हा शिंदे परिवार, तिकडे शिलापूरला असणारा आमचा खऱ्या अर्थानं शिंदे परिवार, त्याचप्रमाणे बेलतगावांचा उकरडे परिवार, नाणेगावचा शिंदे परिवार, खऱ्या अर्थानं एवढा भाग्यवान परिवार का या सगळ्या गोत्रातल्या कुळातल्या एका महिलेला निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान खऱ्या अर्थानं मिळाला. आणि एवढंच नाही तर ताई अध्यक्ष असताना ताईंच्या काळामध्ये भारताचे गृहमंत्री अमितभाई शहा नियोजनात नसताना निवृत्तीनाथांच्या दर्शनाकरता येतात. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे न सांगता निवृत्तीनाथांच्या वारीला भेट द्यायला येतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मानी राजसाहेब ठाकरे येई संस्थांच्या या ठिकाणी प्रस्थानच्या वेळी येतात. मी म्हणेल गड्या, याच्यापेक्षा मोठं सद्भाग्य काय असू शकतं? बरेच लोक आमच्या ताईला विरोध करत होते, एक बाई अध्यक्ष कशी काय होऊ शकते? पण मी नेहमी सांगत असतो, या जगात लोकांनी किती नाकारू द्या, फक्त निवृत्तीनाथांनी एकदा स्वीकारलं की निवृत्तीनाथ काहीच कमी पडू देत नाही. याचं उदाहरण म्हणजे आमच्या आदरणीय कांचनताई. म्हणून फार मोठं काम आहे. आणि आता मागल्या काळामध्ये फार त्या अजितदादाशी भांडल्या त्या काळामध्ये की आमच्या सगळ्या देवस्थानला तुम्ही दिलं पण आमच्या निवृत्तीनाथांना काही दिलं नाही. आणि ताईच्या पाठपुराव्यानं आमच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोजताई आयरे यांच्या पाठपुराव्यातून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायात नाशिकमध्ये इतिहास घडला की निवृत्तीनाथ महाराज संस्थानला एकूण 57 कोटी रुपये विकासाकरता मंजूर झाले. हे ताईचं काम आहे. म्हणून बरेच लोक म्हणत होते एक बाई काय करेल, पण सांगू का, नाशिक जिल्ह्यात जे गड्यांना जमलं नाही ते एका बाईनं करून दाखवलं. म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला ताईचा स्वाभिमान आहे. नाशिक जिल्ह्यातले सगळे कीर्तनकार आम्ही भाऊ म्हणून कायम ताईच्या पाठीमागं आहे. असा पवित्र असणारा ताईचा सगळा जगताप परिवार आहे. आणि सांगू का,
मला त्या घरात गेलं की फार सुखी वाटतं. काही काही घरांमध्ये गेलं का लोकांचे चेहरे पाण्यासारखे असतात, पण त्या घरात गेलं की समाधानी वाटतं. याचं कारण इथं बसलेली मंडळी या जगताप परिवाराचा खऱ्या अर्थानं आपण एक आदर्श घेतला पाहिजे. तुम्ही 80% कीर्तनकार बघा, इथून आईबाप सांगतात, पण कधीतरी कीर्तनकाराला हेही विचारलं पाहिजे, बाबा तू आईबाप सांगतो पण तुझ्या आईबाप तुझ्या घरात आहे का? खऱ्या अर्थानं बऱ्याच महिला कीर्तनकार सांगतात सुनेनं सासूशी कसं वागावं, पण त्या कीर्तनकार महिलेला कोणीतरी प्रश्न केला पाहिजेत का हो तुमच्या सासूबाई तुमचे सासरे तुमच्या घरात आहे का? पण ह्या जगताप परिवारात जर तुम्ही कधी घरात जर गेले बाबा, तर सासरा सुनबाईला ताई म्हणतो. इतकं प्रेम खऱ्या अर्थानं सुनावरती लेकीप्रमाणे प्रेम करणारा हा जगताप परिवार आहे. आणि मला कायम आनंद वाटतो या घरामध्ये गेलं की सुखी वाटतं, मनाला शांती मिळते. असा परिवार खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या गावागावात घराघरात निर्माण होणं ही काळाची गरज आहे. म्हणून सगळे उपस्थित आहे. आदरणीय आमचे शिवाजीभाऊ शिंदे उपस्थित आहे, आमचे अमोलदादा उकाडे, सगळं गावचं भजनी मंडळ, सगळ्यांना धन्यवाद देतो. वेळ फार झाला आहे, ऊन जास्त आहे, सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. जाता जाता एक निमंत्रण येत्या 29 जूनला विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचं पंढरपूरच्या दिशेकडं खऱ्या अर्थानं दुपारी 2 वाजेला प्रस्थाने. आपण सगळ्यांनी त्या प्रस्थान करता यावं ही सर्वांना विनंती. पुन्हा एकदा बोलण्याच्या ओघात काही अपशब्द असेल तो मला परत करा. पुन्हा एकदा सगळे गायक वादक गुरुजन साऊंड सिस्टीमवाले दादा, कॅमेरेवाले दादा, भालदार चोपदार, पेटीवाले, भजनी मंडळ सगळ्यांना धन्यवाद देऊन झालेली सेवा या ठिकाणी समर्पित. आणि आता यानंतर जय विठ्ठल होईल, धन्य धन्य निवृत्ती देवा भजन होईल, ज्ञानदेव तुकाराम, आणि यानंतर आदरणीय आमच्या कांचनताई 2 मिनिटं बोलतील. कृपया आपली जागा कोणी सोडू नका. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. अवतार धरून केली त्रैलोक्य भावा. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य भावा. निवृत्तीनाथांचे चरणी चरण एका जनार्दनी. शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य भावा. ज्ञानदेव तुकाराम नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. या युक्तीप्रमाणे आलेला व्यक्ती प्रत्येकजण जाण्याकरता आलेला आहेत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तरी देखील कैलासवासी आमचे मामा सूर्यभान भाऊका शिंदे पाटील यांना जाऊन आज संपूर्ण 1 वर्ष होते. त्यांच्या पाश्चात असलेला समस्त परिवार, गंगा भागीरथी मीराबाई सूर्यभान शिंदे पाटील, त्यांच्या पत्नी, त्यांचे भाऊ रामचंद्र भाऊका शिंदे पाटील, कैलासवासी अशोक भाऊका शिंदे पाटील, त्याच पद्धतीने अण्णासाहेब भाऊका शिंदे पाटील, त्यांच्या भगिनी गंगा भागीरथी भागुबाई बाळकृष्ण शेळके पाटील, तसंच त्यांची मुलं श्री दत्तात्रय सूर्यभान शिंदे पाटील, श्री विष्णू सूर्यभान शिंदे पाटील, त्यांची मुलगी सौभाग्यवती सुप्रिया सुनील एखंडे पाटील, त्याच पद्धतीनं त्यांचे पुतणे आदरणीय संजयदादा, विकासदादा, सार्थकदादा, त्याच पद्धतीनं आमचे शांतारामदादा, त्यांची पुतणी सौभाग्यवती अनिता मोहन दाभाडे पाटील, तसंच आकाशदादा, दीपकदादा, हा समस्त शिंदे पाटील परिवार, या परिवारानं आज या ठिकाणी ठेवलेला हा गोड वर्षश्रद्धानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम, ज्यांची कीर्तनरूपी सेवा आपण सर्वांनी श्रवण केली, ती आदरणीय हरिभक्त परायण, महाराष्ट्राचं वैभव, हिंदू धर्म प्रवक्ते असणारे, धर्मावर अगदी प्रखरपणे बोलणारे एक युवा कीर्तनकार. खरं तर त्यांनी मगाशी काकांची आठवण काढली. त्यांच्या जीवनातनं खूप लवकर वडिलांची छाया हरपली, पण संपूर्ण प्रपंचाचा बोजा त्यांच्यावर आलेला असतानासुद्धा कीर्तन आणि प्रपंच, परमार्थ आणि प्रपंच कसा सांभाळावा, एक उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय आमचे शिवा महाराज आडके आहेत. अतिशय गोड सेवा, कमी वेळामध्ये अत्यंत चांगली सेवा महाराजांनी केली. आमच्या शिंदे परिवाराच्या विनंतीस मान देऊन महाराज आपण या ठिकाणी आलात. आपलं या ठिकाणी शिंदे परिवाराच्या वतीने मनस्वी ऋण या ठिकाणी व्यक्त करते. या कार्यक्रमाकरता जी गायनाचार्य लाभलेली आहेत ते आदरणीय हरिभक्त परायण, खरं तर उत्तम कीर्तनकार, उत्तम प्रवचनकार असणारे आमचे बाबा महाराज मगर, तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य, उत्तम ज्यांचं गायन आहे तसं असणारे
महाराष्ट्राचं वैभव आमचे शरद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनस्वी ऋण व्यक्त करते. मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रवी महाराज, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आणि समस्त गावकरी भजनी मंडळ आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. विनेकरी असतील, तुळशीवाल्या आमच्या ताई असतील, साऊंड सिस्टीम, हे संपूर्ण नियोजन ग्रामस्थांनीच केलेलं आहे. महाराज मगाशी म्हणालेत की माझं नियोजन आहेत, पण मी फक्त 2 गायक 1 वादक बोलवलेले होते. साऊंड सिस्टीम आणि संपूर्ण भजनी मंडळ हे ग्रामस्थांचंच नियोजन आहेत. आपल्या समस्त ग्रामस्थांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. खरं तर महाराज या ठिकाणी मामांविषयी 2 शब्द बोलावे वाटतात. मामांचं जीवन मी वेळोवेळी बघितलेलं आहे. खरं तर मगाशी महाराज बोलत होते तेव्हा वेळोवेळी डोळ्यामध्ये अश्रू दाटून येत होते. मामांचे जीवन म्हटलं तर अगदी खेड्या गावातनं शहराकडे मामा गेले. अगदी शून्यातनं प्रगती कशी करावीत हे मामांकडनं शिकण्यासारखं आहे. वास्तविकता मामा अंगठ्यानं मात्र त्या ठिकाणी अंगठा बहादूर म्हणजे काही न शिकलेले, पण तरीसुद्धा आमच्या दत्ताभाऊंना, विष्णूभाऊंना आणि आमच्या सुप्रियाताईंना अगदी चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं. असं म्हटलं जातं की एक शिकलेली व्यक्तीच मुलांना शिकवू शकते, अजिबात नाही. या दोघाही पती पत्नीने खूप मेहनत केली. शहरात राहणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. अगदी हातावर गेलेली व्यक्ती ज्यावेळेला मुलांना इतकं शिकवते, आज दोन्ही मुलांना फक्त शालेय शिक्षण नाही दिलं तर संस्कार काय असतात ते आमच्या दत्ताभाऊंकडनं आणि विष्णूभाऊंकडे बघितल्यानंतर कळतं. कारण प्रत्येकाचा आदर तिथे करणं. आम्ही जेव्हा जायचो तेव्हा आम्ही जरी नंदेकडचे, माझ्या नंदेकडचे पाहुणे आम्ही जरी असलो तरी मामा आमच्याशी अगदी प्रेमाने बोलणं, प्रेमाने वागणं. उलट मात्र त्या ठिकाणी कधी कधी असं वाटतं मुलांचं नाव 24 तास बापाच्या मुखात असणं आपण ऐकलं असेल, पण आदरणीय माझ्या नणंदबाई, मला त्यांचा खूप स्वाभिमान आहेत आणि अभिमान आहेत. कारण कायमस्वरूपी माधवी हा शब्द मामांच्या तोंडामध्ये कंटिन्यू होता. माधवी पाहुण्यांना काही केलं का, माधवी पाहुण्यांना उपाशी जाऊ देऊ नको. आणि माझ्या नणंदबाईने अगदी मात्र मामांचं शेवटपर्यंत सांभाळही व्यवस्थित केला. म्हणून जगताप परिवाराला आम्हाला त्यांचा खूप स्वाभिमान आहे आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीने सून म्हणून त्यांनी सेवा केलीत. आणि त्यांचं शेवटची इच्छा होती की माझी नवीन सून आणि नवीन सुनेची इच्छा पूर्ण व्हावीत. म्हणून मामा जाता जाता सुद्धा सांगून गेले की मी आता जाणार आहे, पण मी जेव्हा जाईल तेव्हा माझ्या सुनेला सुद्धा माझ्या जाण्याचा दोष देऊ नका, हे सांगणारे सुद्धा मामा होते. म्हणून आमच्या शीतलताई सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आहेत. दोन्ही सुना अगदी उत्तम आहेत आणि प्रपंच त्यांचा अगदी मात्र नावाजण्याजोगा आहेत. इतकं गोड प्रपंच, असं वाटतं की मामा आणखीन कमीत कमी 10-15 वर्ष जगायला पाहिजे होते, पण आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे चाले ना. इतकं चांगलं आणि गोड स्वभावाचे आणि इतकं तापट स्वभाव होता की मात्र परमार्थ करायला जेव्हा लागलेत तेव्हा आळंदीची वारी असेल, त्र्यंबकेश्वरची वारी असेल, पंढरपूरची वारी असेल, असा एकूण परमार्थ त्यांच्या जीवनात घडला. गावाकडच्या लोकांना त्यांनी कधी दुरावा दिला नाही. आपण सगळे गावकरी या ठिकाणी बसलेले आहात. हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही ठरवलं असतं तर आमच्या दत्ताभाऊंनी, विष्णूभाऊंनी तिकडे टिटवाळ्याला सुद्धा मोठ्या स्वरूपात केला असता, पण मामांचा सगळा जीव गावाकडे अटकलेला होता. मामा महिन्यातनं एक तरी गावाकडे चक्कर मारायचे. म्हणून मामांचा हा जो शेवटचा कार्यक्रम होत होता, हा जो सोहळा होता, तुमच्या सगळ्यांमध्ये व्हावा आणि ते मुलांनी देखील इच्छा या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. म्हणून मामांचा स्वभाव तापट जरी असला तरी प्रेमळ होते. सगळ्या परिवारावर मात्र अत्यंत प्रेम, नातेवाईकांवर प्रेम, कुणाला काही कमी केलं नाही. शहरात जरी राहिले असतील तरी मात्र इकडे सुद्धा पुतण्यांकडे सुद्धा तेवढंच लक्ष, सुनांकडे सुद्धा तेवढंच लक्ष. अत्यंत गोड हा परिवार आहे आणि म्हणून या परिवाराने या ठिकाणी उत्तम असा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. कदाचित मला वाटतं हा तुमच्याकडून घडणारा शेवटचा सोहळा आहे. आनंदाने तुम्ही या ठिकाणी पार पाडलात. आपलंही शिंदे परिवाराचं मनापासून ऋण व्यक्त करते आणि आदरणीय आमच्या सूर्यभान मामांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि आलेले अत्पेष्ट गणगोत सगळे सोयरे आपल्या सर्वांच्या वतीनं मामांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. शेवटची एक सूचना आपण सगळ्यांनी त्याची नोंद घ्यायची आहे. या शिंदे परिवाराने या ठिकाणी ठरवलेलं आहे, ताई आम्हाला जे दान करायचं आहे आम्ही ते मनमोकळ्याने करतोय, पण आपण काही लोक पाळत नाही. प्रत्येकीच्या हातामध्ये मला प्लॅस्टिकची पिशवी दिसते, बॅग दिसते. माझी तुम्हाला या परिवाराच्या वतीने कळकळीची विनंती आहे, कुठल्याही प्रकारचे दुखवटे आपण देऊ नका.
आणले असेल तर घरी पिशवी पुन्हा परत रिटर्न न्या. यांचं जे झालेलं केलेलं दान आहे ते परिपूर्णपणे त्या पिताश्रींना पोहोचवणं हे त्यांचं काम आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारल्या जाणार नाही ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करते. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. परायण आपले पुतणे सूर्यभान दादा यांच्या श्राद्धानिमित्त आपण जमलेला आहात. या ठिकाणी माणूस गावातून जातो, परंतु गावाशी आपली नाळ कशी असावी याचं आदर्श उदाहरण म्हणजे आमचे सूर्यभान दादा होते. बंधूंनो, कुणीही असा प्रथमच आपल्या गावामध्ये असा आदर्श आहे की कितीही लांब गेलो तरी माझी गावाशी नाळ जोडलेली आहे हे कृतीने दाखवून देणारे सूर्यभान दादा होते. आज त्यांच्या चिरंजीवांनी हा श्राद्धाचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये ठेवला आहे. बहुतेक सगळ्या बाहेर जाणाऱ्या माणसांनी हा एक आदर्श आपल्या ठिकाणी पाळावा. या ठिकाणी आपण सर्व पाहुणे नातेवाईक हरिभक्त परायण आडके महाराज यांनी जी आपल्याला ज्ञानामृत दिलं त्यांचं मनपूर्वक स्वागत. थोडासा विक्षेप झाला लाईटमुळे, थोडासा जरी झालं तरी ते आपल्या हातातलं आपण दुरुस्त करून घेतलं आणि उत्तम प्रकारे त्यांनी आपल्याला ज्ञानामृत दिलं. हरिभक्त परायण कांचनताई त्यांचे 7त्याही कार्यक्रम झाले सूर्यभान दादाच्या निमित्तानं आणि 10व्याचा कार्यक्रमसुद्धा तुमचाच होता. आम्ही तुमचे आभार मानतो. बंधूंनो, सूर्यभान दादाचं उदाहरण, सूर्यभान दादामुळे आम्हाला कांचनताई भेटल्या, हरिभक्त परायण आडके महाराज भेटले आणि सर्व आदर्श त्यांचा घ्यावा अशी एक सर्वांना विनंती करतो. भाविक जनांना या सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी कैलासवासी आमचे सूर्यभान मामा शिंदे यांच्या स्मरणार्थ या सायण गावामध्ये जे काही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या विठ्ठल रुक्मिणीकरता चांदीचे टोप दिलेले आहेत. हा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. मी या शिंदे परिवाराचं गावच्या वतीने ऋण व्यक्त करते.